नमस्कार. आज आपण PCO ड्रिलिंग किंवा PCOD ड्रिलिंग म्हणजे काय याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्या लोकांना PCOD किंवा PCOS असतो त्यांना कित्येक वेळा PCO ड्रिलिंग किंवा PCOD ड्रिलिंगचा सल्ला दिला जातो. आता जनरली हा सल्ला कोणाला दिला जातो? जर तुम्हाला PCOD असेल किंवा PCOS असेल आणि ओव्युलेशन इंडक्शन म्हणजे स्त्रीबीज वाढण्याचे मेडिसिन देऊन वजन कमी करून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा वेळी PCO ड्रिलिंगचा सल्ला दिला जातो. काही केसेसमध्ये कॉन्कोमिटंट पॅथॉलॉजी जसं एंडोमेट्रियल पॉलिप किंवा फायब्रॉइड आहेत किंवा गर्भपिशवीला पडदा म्हणजे सेप्टम आहे, काही केसेसमध्ये तुम्हाला गर्भनाळ्या ओपन आहेत की नाही हे चेक करायचे असेल तर त्यासोबत PCOD असेल तर PCO ड्रिलिंगचा आपण सल्ला देतो. तसेच काही पेशंट्स फार रिमोट प्लेसेसवरून हॉस्पिटल्सला येत असतात. जर त्यांना रिपीटेड व्हिजिट्स शक्य नसतील आणि ते IVF किंवा IUI यासारख्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटला जर तयार नसतील तर अशा केसेसमध्ये आपण PCO ड्रिलिंगचा सल्ला देतो. आता PCOD ड्रिलिंग किंवा PCO ड्रिलिंग म्हणजे काय? लॅप्रोस्कोपीमध्ये मोनोपोलार करंट वापरून 40 वॉटचा करंट 4 सेकंड्स देऊन ओव्हरीमध्ये 4 ते 5 पंक्चर्स केले जातात. याला आपण PCOD ड्रिलिंग असं म्हणतो. आता PCOD ड्रिलिंगमुळे काय फायदा होतो? आपण बघितले की PCODमध्ये स्ट्रोमल सेल्स म्हणजे काही सेल्सची हायपरट्रॉफी होते ज्याच्यामुळे मेल हॉर्मोन म्हणजे अँड्रोजन्स हे जास्त प्रमाणात बनतात आणि ह्या हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे ओव्युलेशन होण्यास म्हणजे स्त्रीबीज वाढण्यास अडचण येते आणि प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. तर PCO ड्रिलिंगमध्ये ज्यावेळी ओव्हरी ड्रिल केल्या जातात त्यावेळी काही स्ट्रोमल सेल डिस्ट्रॉय होतात आणि त्यामुळे अँड्रोजन प्रोडक्शन हे कमी होतं. अँड्रोजन प्रोडक्शन कमी झाल्यामुळे PCODचा हॉर्मोनल डिस्टर्बन्स क्लिअर होण्यास मदत होते आणि त्यामुळे ओव्युलेशन होऊन प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होते. पुढचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे PCO ड्रिलिंगमुळे PCOD बरा होतो का? याचे उत्तर आहे नाही. हे ड्रिलिंग केल्यामुळे स्ट्रोमल सेल्स कमी होतात आणि जो हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे PCODमध्ये तो काही प्रमाणात क्लिअर होण्यास मदत होते आणि प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते. परंतु ड्रिलिंगमुळे PCOD हा बरा होत नसतो. दुसरा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मी PCOD ड्रिलिंग केल्यानंतर मला प्रेग्नन्सी 100% राहील का? तर याचं उत्तर आहे नाही. जसं आपण बघितलं की PCO ड्रिलिंगमुळे जो PCODचा हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे तो काही प्रमाणात नॉर्मल होण्यास मदत होते. ओव्युलेशन म्हणजे स्त्रीबीज वाढून फुटण्यास मदत होते आणि प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते. ह्याचा क्लिअर कट सक्सेस रेट मेन्शन केलेला नाही आहे. परंतु काही पेशंट्स विचारतात की माझं एकदा PCO ड्रिलिंग झालं आहे पण प्रेग्नन्सी काही राहिली नाही, मग परत PCO ड्रिलिंग करून फायदा होईल का? तर याचं उत्तर आहे नाही. आपण बघितलं की PCOD ड्रिलिंगमध्ये आपण काही ओव्हरीचा टिश्यू हा बर्न करतो. जर रिपीट PCO ड्रिलिंग केलं तर जास्त प्रमाणात ओव्हरीचा टिश्यू डॅमेज होऊन अंडाशय निकामी होऊ शकतात आणि स्त्रीबीजाची संख्या कमी होऊ शकते. PCO ड्रिलिंग केल्यानंतर 6 महिने ते वर्षभरात प्रेग्नन्सी नाही राहिली तर IUI किंवा IVF यासारख्या पुढच्या ट्रीटमेंट प्रेग्नन्सी राहण्यासाठी करायला पाहिजे. PCO ड्रिलिंगबद्दल जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता.